चला तर मग गुड मॉर्निंग। आज आहे ना सकाळी म्हणजे मी लवकरच उठली होती। लवकर म्हणजे किती 6:30 बरं का। हा टाइम माझा लवकरचा असतो आणि आई पप्पांसाठी गुळाचा चहा करत होत्या आणि ही रोजचं असतं बरं का रुटीन। पप्पांना आई सकाळ सकाळ गुळाचा चहा करतात आणि मी सकाळी पप्पा आले म्हणले पप्पा काय बाबा मस्त मजा चालली आहे गुळाचा चहा पिऊन। तर पप्पांना इतकं हसायला आलं आणि आता म्हणजे पप्पांना थोडंफार बरं वाटायला लागलंय ना की मग असं हे बघा असं पप्पा रोज सकाळ सकाळ असं व्यायाम करतात आणि थोडंसं अंग पण असं हलकं हलकं वाटतंय त्यांचं। म्हणजे जे काही साईडला थोडंसं असं जड जड वाटायचं मुंग्या वगैरे म्हणजे पॅरलेक्सचा जो काही त्रास व्हायचा तो पप्पा असं बोलतात की मला 10% तरी आता बरं वाटायला लागले। म्हणून मी आता रोज काय करते की असंच पप्पांचा व्यायाम करून घेते, कारण सकाळ सकाळ कसं थोडीशी हालचाल झाली की तेवढंसं अंग थोडंसं असं मोकळं वाटतं म्हणून। आणि आज तर पप्पांना काय हवा म्हणजे जास्त मूड आला होता की काय काय माहिती, स्पेशल डे मला वाटते आज पप्पांचा। की पप्पा म्हणजे खूप चालायचा प्रयत्न करत होते, मी बास म्हणत होते कारण कसं रोज मी पप्पांना आहे ना 5च चक्कर मारायला होते, अशी चक्रा मारायला होती। पण पप्पांचं आज चालू होतं नाही मी आज थोड्याशा वाढून करतो आणि आईच्या गप्पा करत करत पप्पांचं चालू होतं रुटीन। आणि 10 चक्रा मारल्या पप्पांनी आणि येऊन बसले माझ्यापाशी। तर मी किचन मध्ये स्वयंपाक करत होते, म्हणलं खुर्चीवर बसला आणि काय हाताची एक्सरसाइज करा। तर बघा पप्पा कसे करत होते आणि छान बरं का। मला आज पप्पांमध्ये खरंच खूप बदल दिसला। जे त्यांचा थोडासा हात असा ढिला ढिला वाटायचा, हलका वाटायचा आणि म्हणजे ते हलवायचे पण चांगला। तर मी पप्पांची जय बोला जय बोला, जय माता दी जय माता दी असं म्हटलं की पप्पा जास्त हसायचे आणि मग त्यांना जास्त असं प्रोत्साहन यायचं। स्वामींचं नाव मी पप्पांना म्हणायला सांगायचे, पप्पा स्वामींचं नाव घ्या आणि स्वामींचं नाव घेत घेत थोडीशी एक्सरसाइज करा, तेवढीच थोडीशी एनर्जी येते आणि छान वाटतं। आणि मला पण आहे ना कधी असं मूड ऑफ वगैरे असेल तर मी पण असंच करते बरं का, स्वामींचं नाव घेतलं मनातली मनात तरी छान वाटतं। आणि मागच्या पौर्णिमेला मी आहे ना पप्पांना स्वामींना घेऊन गेले होते आणि मी स्वामींना म्हणलं होतं की माझ्या पप्पांना पुढच्या पौर्णिमेपर्यंत छान वाटू दे आणि पप्पांमध्ये मला खूप असा बदल दिसतोय। कसं म्हणतात ना दवा बी पाहिजे आणि दुवा बी पाहिजे, तर आमचं कसं आहे ना दोन्ही बी चालू आहे। आणि मी पप्पांचं असं एक्सरसाइज करून घेत होती तर पप्पांना म्हणलं पप्पा कानाला हात लावा, तर पप्पा डायरेक्ट कानच पकडायला लागले। आणि म्हणलं पायाची पण थोडीशी एक्सरसाइज करून घ्यावी, तर बघा म्हणजे पाय कसे हलवतात पप्पा मस्त। आता माझं चाललंय अजून थोडंसं काहीतरी प्लॅनिंग वगैरे करून पप्पांचे अजून थोडंसं कसा तरी बदल होईल एक्सरसाइज मध्ये ते करावा। तर म्हणजे पप्पांच्या गप्पा चालल्या होत्या आणि काहीतरी मला सांगत होते गप्पा करत करत हे ते आणि मी आहे ना घरात बसून म्हणजे किचन मध्ये बसली नव्हती बरं का, माझं काम चालू असतं गप्पा करत करत थोडंसं इकडं तिकडं बघत बघत काम करत करत चालू असतं। आणि मी सकाळी सकाळ म्हणजे किचन मध्ये चपातीच बनवत होते आणि पप्पांचं चालल्या होत्या गप्पा। आता त्यांना कुठे चेन पडते एका जागेवर, उठले आणि चालले। आता म्हटलं चालतंय तर जावा ठीक आहे म्हटलं। आता मला चपाती बनवायच्या होत्या तर शेजारच्या काकू आल्या, त्या म्हटल्या मला साखर पाहिजे, बर म्हटलं या आणि घ्या। तर बघा मग त्यांनी साखर घेत होत्या आणि मला शर्लिनला टिफिन वगैरे करायचा होता, सकाळची गडबड असते स्वयंपाकाची। तर म्हणलं आता त्यांच्यासोबत गप्पा मारायला वेळ नाही, आपण काम करत करत मस्त गप्पा माराव्यात आणि मग मी चपाती बनवत होते। तर बघा मला काय एवढे खास असा स्वयंपाक जमत नाही बरं का, पण करायचं आपला कसं तरी काय म्हणजे थोडंसं असं थोडंसं तसं नाही बघा। तर मग म्हणजे माझा स्वयंपाक वगैरे झाला, शर्लिन स्कूलला गेली आणि मग नंतर म्हणलं की शेतात किती उगवलंय किती नाही हे बघून यावं। तर बघा हे काडी गवत किती छान उगवलेले, हे आहे कडवाळ आणि कडवाळ पण छान उगवलंय बरं का। बघा तर मग हे आहे कडवाळ, माझ्या शेळ्यांसाठी सगळं म्हणजे पद्धतशीर नियोजन झालेलं आहे। आणि हा आहे दशरथ घास, तर बघा म्हणजे किती छान दिसतोय ना। आणि लाजाळूचं झाड पण असंच दिसतं बरं का काहीच, म्हणजे हे अजून थोडेसे कोमारे आल्यात, थोडंसं उगवायला लागले आणि कसं पावसाचं वातावरण चालू असल्यामुळे म्हणजे पावसाचे दिवस चालू आहे त्यामुळे हे छान उगवून येतं। तर बघा तर मग मस्त असं म्हणजे आलं होतं। आणि हे आहे भुईमुग, म्हणजे तुम्हाला पण दाखवावा, दशरथ घास एवढा छान दिसत होता आणि अजून तर सुरुवात आहे। आणि हे बघा म्हणजे जो हत्ती घास लावला होता तो पण छान असे कोमारे त्याचे आलेले होते, म्हणलं दाखवूयात तुम्हाला। आणि मी खूप खुश झाले होते बरं का, म्हणजे मी लावलेलं माझं फळ मला आज भेटलं। तर बघा हे काडी गवताचे कोमारे कसे दिसतात, म्हणजे 2 ते 3च दिवस झालं काडी गवत लावून, तर त्याचे कोमारे आता दिसायला लागलेत बघा, म्हणजे असं छान वाटायला लागलं बरं का। तर थोडंसं लक्ष द्यावं लागलं, म्हणलं ह्याला खत वगैरे कोणता घालायचं आहे कोणता नाही ते बघावं, म्हणलं सासरे पाटलांना विचारावं काय करायचं काय नाही। नंतर मी दादू निघालो घराकडं, तर म्हणलं तुम्हाला जाता जाता दाखवावं कसं वाटतं, एकदम असं हिरवं हिरवं वाटत होतं। आणि आज पप्पांचं चाललं होतं सकाळपासूनच की माझी दाढी कर दाढी कर। आता मी काय कधी केलेली नाहीये बरं का, फर्स्ट टाइमच आहे माझा, मला काय माहित नव्हतं, पण हे जे आहे सासरे पाटलांचंच आहे सगळं। म्हणलं तुम्हाला दाखवूयात, त्यांना म्हणलं द्या, आता सासरे पाटलांनी दिलं पप्पांसाठी।
तर मग मी करत होते. मला माहीत नाही कसं करायचं काय कसं नाही, पण बघूयात, प्रयत्न तर करूयात. म्हणजे कसं होईल कसं नाही माहीत. आणि पप्पा पण सांगायला होते नाही की असं नाही असं. आता मी घेतला साबण आणि घेतला खरा 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 लावून. आता साबण लावला, पण मला नंतर पप्पा म्हणले अगं ती क्रीम आहे ना, ती क्रीम काय त्याचीच आहे. मग परत क्रीम घेतली आणि परत क्रीम लावायला लागले. म्हणजे एवढा असा फेस झाला होता ना की काय रे बाबा, म्हणजे खूपच फेस झाला. नंतर ते काय होता, ब्रश कसला होता माहित नाही. मग त्या ब्रशने मस्त असं चोळून घेतलं आणि ते घेतलं, काय बोलतं त्याला मला माहित नाही, ते घेतलं आणि असं खर 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 करायला सुरुवात केली. तर पप्पा मला म्हणायचे हे इथं नाही, हे असं नाही, हे तसं नाही. तर पप्पा मला सांगत होते, मी पप्पांचं सगळं बाबा ऐकत होते, पप्पांनी सांगन तसं करत होते. आणि पप्पा म्हणायचे हा छान करते छान करते बघा. तर मग म्हणजे दाढी वगैरे केली आणि म्हणलं आता केस कापावे. तर पप्पा मला म्हणजे नाही 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 नको नको. म्हणलं अहो थांबा हो पप्पा, थोडंसं करते, जास्त नाही. आणि मग हे काय जास्त म्हणजे वाटाय नको म्हणून थोडी थोडी केस कट करत होते जिथं जिथं जास्त वाढले. तर पप्पा बघा म्हणजे मग करते ते राहिलं बाजूला आणि मला चिडचिड करायची, अगं असं नाही अगं. आता मी काय कोर्स केलाय का, चला तर मग चालायचंच एवढं तेवढं. कसं आहे ना, त्यांना BP असल्यामुळे एवढी तेवढी चिडचिड होती. नंतर म्हणलं ॲब्रो करून घ्यावी. तर आता ॲब्रोची केस काय बाबा लेच वाढली होती, म्हणून म्हणलं करून घ्यावी. आणि कानातली पण केस थोडीशी कट करून घेतली. तर म्हणलं बघा तर मग. आणि दादूचं आणि पप्पांचं बघा, म्हणजे तेवढा पण चान्स पप्पांनी सोडला नाही. लगेचच दादूला चालली त्यांची मस्ती. आणि काय केलं ना, दादूनी कैची घेतली आणि पळून गेला. म्हणजे मी कैचीच्या मागं पळायला लागले की लगेच दादूने घेतलं. आणि म्हणलं आता मिशा वाढली आहे पप्पांची, मिशा पण कट करायला लागली. तर पप्पा मला सांगायचे एवढी करते एवढी करते. तेवढ्यात आले शर्लिनचे पप्पा. तर मस्त असा चहा केला आणि सगळ्यांनी चहा प्यायला सुरुवात केली. आणि संध्याकाळी ना मला भाजी बनवायची होती, पण मी काही शेंगा फोडलेल्या नव्हत्या. आता आमच्या आईसाहेब बसल्या शेंगा फोडायला. आता शेंगा फोडाय बसल्यात म्हणल्यावर मला थोडंसं त्यांचे बोलणे खाऊन घ्यावं लागणार. कारण कसं आहे ना, माझा तहान लागली की मला आड खांदायची सवयच आहे. म्हणजे ज्यावेळेस मला वेळ लागेल, गरज लागेल, त्यावेळेसच मी घाईघाईने करायला बसते. तर आईंना मी म्हणलं की आई मी कॅमेरा चालू केलाय. तर लगेचच आईने बघा ना, म्हणजे लगेचच घेतला पदर आणि घेतला डोक्यावर. बघा म्हणजे त्यांना अजून माहीत नाही आहे बरं का, की म्हणलं की शर्लिनचा अभ्यास चाललेला. आणि मी म्हणलं आई मी व्हिडिओ करते बरं का. आणि तेवढ्यात शर्ली म्हणली मम्मा माझा अभ्यास दाखव ना, माझा अभ्यास दाखव. लगेच म्हणले नाही नाही अनकम्प्लीट आहे. आणि आईंना कळलं की मी कॅमेरा चालू केला. बघा बघा बघा, ह्याला म्हणतात संस्कार. आणि आता काय बाबा, म्हणजे नवीन फॅशन. तर आमच्या काय डोक्यावर पदर दिसत नाही बरं का, म्हणजे हे जुने विचार हे बघा. लगेचच डोक्यावर पदर घेतला. आणि आमच्या आईसाहेबांचं आणि माझ्या पप्पांचं खूप छान जमतं बरं का. आता कसं आहे ना, दोघं इवाई आणि काय बोलतात मला पण सांगता येत नाही. आणि आईचं आणि पप्पांचं दोघं बहीण भावाचं नातं लागलं. इतकी मस्ती इतकी चेष्टा असती ना, आणि पप्पा आणि आई गप्पा मारायला बसले की मला पण खूप हसा येतं. कारण ते दोघं खूप हसण्यासारखं बोलतात आणि दोघं पण खूप हसतात. आता आमचं इथं चाललं होतं तोपर्यंत झालं शर्लिनचं आणि दादूची झाली भांडणं चालू. बघा हे अजून तर एवढे लहान आहेत माझी वादळं, पण तोपर्यंत कुठले गप बसतात. कसला धिंगाणा, म्हणजे ह्याला हे मार त्याला ते मार. आणि दादूचं कसं आहे ना, शर्लिन अभ्यासाला बसली की त्याला तेवढंच काम असतं की तिला डिस्टर्ब करायचं आणि तिच्या वस्तू घ्यायच्या. बघा लगेचच घेतली कंपास, चाललं बाबा मेकॅनिकल. मेकॅनिक आहे का काय काहीतरी करत होता. आता शर्लिनला म्हणत होता इथं काय लाव. तर हां माझ्या आत्ताशी लक्षात आले की शर्लिनच्या त्या म्हणजे कंपासला आहे ना टॉर्च आहे, हे दादूला माहीत होतं. आणि तो शर्लिनला तेच म्हणत होता की हां टॉर्च लावून दे. आणि शर्लिनने टॉर्च लावल्यानंतर त्याला किती आनंद झाला, असा छान असा हसायला लागला. तेवढ्यात आली गुड्डी. आता गुड्डीला एवढा वेळ घेतलं नाही, म्हणलं गुड्डी झाली नाराज. मग म्हणलं चला तर मग गुड्डीला पण घेऊयात, तिला नादूयात कसं तरी. म्हणजे खूप लाडाला आली होती बरं का आज गुड्डी. आणि नंतर जेवण वगैरे केलं आणि झोपायच्या टायमाला पप्पा म्हणले की मला मेहंदी लावणार होतीस ना आज. बापरे आता दमली होती खूप, पण आता पप्पांची फरमाईश आहे म्हणल्यावर कशाला मोडायची, म्हणून म्हणलं चला तर मग घेऊयात लावून. अशी निशा मेहंदीची एक पुडी घेतली, टाकली वाटीमध्ये आणि घेतला ब्रश आणि थोडंसं असं पाणी वतलं. आणि आता ब्रश आमच्याकडे काही तसला नाहीये म्हणून मी घेतला दात घासायचा रफ ब्रश होता बरं का हा. आणि घेतला असं गर 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 फिरून घेतला आणि तो सगळं असं मिक्स केलं. पप्पांना काय मस्त खुर्चीवर बसावलं, माझी ओढणी पूर्ण गुंडाळून टाकली, जेणेकरून म्हणलं पप्पांचा शर्ट काय खराब व्हायला नको. आणि कसं आहे ना, पप्पांचा शर्ट खराब झाला की पप्पा उद्या चिडचिड करणार, म्हणणार माझा शर्ट खराब केला. आता मस्त त्यांनाच कलर केलाय पण ते कुठं ऐकणार. चला तर मग म्हणलं आता घ्या आपलीच ओढणीचा बळी द्या. आणि घेतली ओढणी आणि गुंडाळली पप्पांना आणि म्हटलं चला मस्त अशी मेहंदी लावून घेऊयात. आणि लावत होती पप्पांना मेहंदी. असं म्हणजे मेहंदी लावताना मला फील व्हायचं की पप्पा म्हणजे पहिले पप्पा आठवायला लागले. म्हणजे ज्यावेळेस पप्पांची खरंच एकदम काळी काळी केस होती, त्यावेळेसच्या गप्पा वगैरे रंगल्या, त्यावेळेस मी पप्पा म्हणायचे पप्पा असं पप्पा तसं. म्हणजे ह्यावेळेस म्हणजे किती छान दिसायचे असे त्याचे पप्पा असे, म्हणजे मस्त वाटायचं पप्पांना
की हा बाबा ठीक आहे. म्हणजे माझं कसं आहे ना, पप्पांना थोडीशी लाडीगुडी लावून गेलं ना तर पप्पा म्हणजे शांत बसतात, चिडचिड करत नाही. कारण बीपीचा त्रास असल्यामुळे एवढं तेवढी चिडचिड होती. चला तर मग आता वय झालंय म्हणलं एवढं तेवढं चालायचंच. आणि मग मी मेहंदी लावत होती, पप्पांना पण पटत होतं बरं का, म्हणजे छान लावत होती, इकडचा तिकडचा केस सोडत नव्हती. आणि म्हणलं आता मेहंदी वगैरे लावून घ्यावी. आणि आज बरं का म्हणजे स्पेशल बेत म्हणजे कसं आहे की उद्या येणारे माझी मम्मा आणि मम्मी येणार आहे. म्हणलं काय वा, पप्पा मस्त खुश होते. आणि पप्पांना वाटायचं की आता छान मेकअप वगैरे करावा म्हणून. म्हणजे हे पप्पांना पहिल्यांदाच माहित होतं, मला आता कळलं की पप्पांचा एवढा का मेकअप चाललाय. माझ्याकडनं दाढी पण करून घेतली आणि कलर पण करून घ्यायला लागले. तर मग मी पप्पांना विचारलं, पप्पा काय हो? पप्पा म्हणले अगं मम्मी येणार आहे ग उद्या, म्हणून चाललंय माझं हे. होय का, बर 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 ठीक आहे असं म्हणत चेष्टा चालली होती. पप्पांना एवढं हसायला यायचं मी तसं म्हणल्यानंतर. बघा तर मग म्हणजे अशी छान अशी मेहंदी लावून घेतली. मला पण एवढं काही येत नाही बरं का, तरी पण मी ट्राय करत होते. कारण कसं आहे ना, आपण काही कधी लावलेली नाहीये आणि कुणाला लावणार ना. तर त्याच्यामुळे चाललेलं इकडे तिकडे जात होतं, पण थोडासा प्रयत्न करत होते, होता होईल तेवढे प्रयत्न केले. आणि छान अशी बघा पप्पांना मेहंदी वगैरे लावली तर एवढे छान दिसत होते ना पप्पा, असं वाटलं की नजरच काढावी. आणि मेहंदी वगैरे लावून घेते. पप्पा मला म्हणायचे 300 रुपये घे आता. मी म्हणलं कोणाकडनं? तर म्हणले मम्मीकडनं. म्हणलं का हो पप्पा? तर म्हणले आता तू माझं म्हणजे काय दाढी वगैरे केली आहेस आणि कलर पण केलाय, म्हणलं 300 रुपये घ्यायचे. बर म्हणलं आता काय बाबा माझी मज्जा आहे, उद्या मला 300 रुपये भेटणार. आणि म्हणलं चला गप्पा मारत मारत पप्पांना औषध पाजून घ्यावं. आणि हे खूप कडू औषध आहे बरं का, म्हणजे मला पण खूप वाईट वाटतं पप्पांना पाजताना. म्हणजे झाकण खोलल्यावरच त्याचा एवढा असा स्मेल येतो ना डार्क. तर पप्पांना लगेच बडीशेप वगैरे दिली आणि दुसऱ्या गोळ्या द्यायला सुरुवात केली. चला तर मग भेटूयात पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय, मस्त मजेत राहा.